लठ्ठपणा कमी करण्यासाठी केवळ आहार कमी करणं किंवा व्यायाम करणं पुरेसं नसतं, तर दैनंदिन जीवनशैलीत काही चांगल्या सवयी अंगीकारणंही खूप महत्त्वाचं आहे. या सवयी दीर्घकाळ टिकवल्या तर वजन हळूहळू कमीही होतं आणि कायमस्वरूपी टिकून राहतं आणि शरीरही तंदुरुस्त राहतं. तर आहारासंबंधी काही चांगल्या सवयी आपण लावणं खूप गरजेचं आहे. जसं की थोडं थोडं पण वेळेवर खाणं. मोठ्या जेवणाऐवजी दिवसातून 4 ते 5 वेळा हलकं आणि पौष्टिक खा. थोडं थोडं पण वेळेवर खा. मोठ्या जेवणाऐवजी दिवसातून 4 ते 5 वेळा हलकं आणि पौष्टिक खा. हळू खाण्याची सवय. खूप घाईघाईने खाल्लं तर पोट भरल्याची जाणीव होत नाही, त्यामुळे सावकाश खा. ताटातील अर्धा भाग भाज्यांनी भरावा. हिरव्या भाज्या, कोशिंबीर, उकडलेल्या भाज्या हे मुख्य आहाराचा भाग असावेत. फळांचा समावेश असावा. दररोज किमान 2 प्रकारची फळं खा. गोड पदार्थांच्या ऐवजी फळं खा. तुपट, तेलकट कमी खा. तळलेले पदार्थ, फास्ट फूड, जंक फूड यांना शक्यतो टाळा. साखरेचा वापर कमी करा. चहा, कॉफी, मिठाई, शीतपेये यामध्ये साखर जास्त असते. प्रथिनांचा योग्य समावेश करा, जसं की डाळी, कडधान्य, दूध, दही, पनीर, अंडी, मासे यामधून प्रथिने मिळतात. भरपूर पाणी पिण्याची सवय लावा. तहान लागली की शरीर कधी कधी भूक समजतं. पाणी पिण्यामुळे अति खाणं टाळता येतं. रात्री उशिरा खाणं टाळा. रात्री 8 ते 8:30 नंतर जड अन्न घेणं टाळा. घरगुती जेवणाला प्राधान्य द्या. बाहेरचं प्रोसेस्ड फूड कमी करा. शारीरिक हालचालींच्या सवयी. दररोज किमान 30 ते 45 मिनटं चाला. वेगानं चालल्याने कॅलरी बर्न होतात. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. लहान बदल दीर्घकाळात मोठा परिणाम घडवून आणतात. दर तासाला उठून हालचाल करा. ऑफिसमध्ये सतत बसून राहू नका. घरकामात सहभागी व्हा. झाडणं, भांडी घासणं, बागकाम हे सर्व व्यायामच आहेत. योगासनांची सवय लावा, जसं की सूर्यनमस्कार, त्रिकोणासन, पवनमुक्तासन. हे पचन सुधारतं आणि वजन कमी करतं. स्नायू बळकट करणारे व्यायाम करा, जसं की हलके डंबेल्स, पुशअप्स. यामुळे स्नायू वाढले की चरबी जळते. नियमित झोप आणि जागेची वेळ. झोपेचा व्यत्यय वजन वाढवतो. नाचणं, खेळ, सायकलिंग यामुळे आनंद मिळतो आणि आपल्या शरीराची हालचालही होते. त्याचप्रमाणे मानसिक जीवनशैली संबंधितही सवयी आहेत. तणाव कमी करा. तणावामुळे भूक वाढते. ध्यान, प्राणायाम उपयोगी पडतं. जागरूक खाणं, जसं की मोबाईल, TV पाहता पाहता खाऊ नका. खाण्यावर लक्ष केंद्रित करा. सकारात्मक विचार ठेवा. मी वजन कमी करू शकते हा विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. लहान उद्दिष्ट ठेवा. दर आठवड्याला 500 ग्रॅम किंवा 1 किलो वजन कमी करेन असं ध्येय ठेवा. मोठं ध्येय ठेवू नका, ते आपल्याकडून साध्य केलं जात नाही. प्रगती नोंदवा. वजन, मोजमाप याची डायरी लिहा. यामुळे प्रेरणा टिकून राहते. सवयी बदलताना धीर धरा. पटकन वजन कमी करण्यापेक्षा हळूहळू कमी करणं जास्त फायदेशीर असतं. कुटुंब, मित्रांचा पाठिंबा घेणं, एकत्र चालणं, व्यायाम करणं यामुळे सातत्य राहतं. काही गोष्टी टाळायच्याही आहेत. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे वारंवार बाहेरचं खाणं, तळलेलं, गोड खाणं, कमी झोप घेणं किंवा उशिरापर्यंत जागरण करणं, जेवल्यानंतर लगेच झोपणं, सतत बसून काम करणं, TV, मोबाईलसमोर बसून राहणं, डाएट सुरू केलं तर लगेच परिणाम दिसेल अशी घाई करणं. तेव्हा कोणतीही घाई न करता हळूहळू बदल होत राहतात, ते ॲक्सेप्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार, व्यायाम, झोप, मानसिक शांतता आणि सातत्य या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होतो. लहान बदल करून चांगल्या सवयी हळूहळू अंगीकारल्या तर वजन नैसर्गिकरित्या कमी होतं आणि ते दीर्घकाळही टिकतं. यासाठी व्यायाम, आहार यामध्ये सातत्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर धरसोड वृत्ती कराल तर तुमचं वजनही कमी होणार नाही आणि लठ्ठपणा तसाच राहील. आणि जीवनशैलीमध्ये बदल जरी नाही केला तर मात्र तुमचा लठ्ठपणा कुणीही कमी करू शकणार नाही. तेव्हा वर दिलेल्या टिप्स नक्की फॉलो करा. नक्कीच तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.